समजा ज्या घरात वादविवाद होत आहेत प्रचंड, तर वास्तुशास्त्रानुसार कुठल्या गोष्टीत दोष असतील घरामध्ये त्याच्यामुळे हे वादविवाद होत आहेत? घरात वादविवाद होत आहेत तर वास्तुशास्त्र तर आहेत, पण 100% त्या घरामध्ये तुटलेल्या काचा, अनवॉन्टेड कचरा असतो, विनाकारण ठेवलेले कपडे, फाटके कपडे जसे टी शर्ट झाले, आणि आपण तुम्ही बघितलं तर ब्रश इथे ठेवतो जे युज नाहीयेत का, हा. तर केसांना कलर करायला काहीतरी भेटेल हा. म्हणून असे आपले असतात घरामध्ये माणसं ठेवतात. तुटलेल्या चपला, हा. विनाकारण चप्पल जे आपण युज नाही करणार आहोत, आणि अशी भांडी जी आपण आतापर्यंत युज नाही केली आहेत आणि ह्याच्या पुढेही करणार नाही आहोत, हा. किंवा त्या भांड्यांचं तुम्हाला जर युज कधीतरी करायचं, आता एस्थेटिक हा स्टाईल आली आहे, हा. तर करायचं असेल तर ते तुम्ही तसे बनवून घ्या, पण विनाकारण हा कचरा किंवा भांडी किंवा कपडे फाटलेले किंवा डस्टर म्हणून जे वापरतो ह्या गोष्टी कमी करा, आणि घरात होईल तेवढं वातावरण चांगलं आणि शुद्ध ठेवण्यासाठी साफसफाई झाली, जसं मी म्हणालो 15 दिवसांनी साफसफाई करा, घरामध्ये धूप लावा, ह्या गोष्टींनी घरात वादविवाद कमी होतील. आणि दिशा म्हणायला गेलो तर वास्तुशास्त्रानुसार संबंधांसाठी ज्या दिशा आहेत, नैऋत्य, वायव्य आणि उत्तर वायव्य. तर Okay. नैऋत्य काय करतं? नैऋत्य तुमचं स्टेबिलिटी आणतं प्रत्येक गोष्टीमध्ये, वायव्य तुम्हाला सपोर्ट करतं, हा. आणि उत्तर वायव्य हे संबंधांची दिशा, जसे नवरा बायको त्यांच्यात वाद होत आहेत, त्यांच्यात भांडणं होत आहेत, तर ही दिशा बघा. आणि आग्नेय दिशेला तुमचं अग्नितत्व जरी जास्त वाढलं असेल तरी कोण ना कोण घरामध्ये भडकत राहणार आणि त्याच्यामुळे भांडणं होत राहणार.